हॅलो स्टुडंट्स, आत्ता आपण पाहणार आहोत नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्नचा 13 नंबरचा जो क्वेश्चन आहे. सगळ्यात लास्ट नाही आहे, 13 नंबरचा क्वेश्चन आहे. लास्ट 14 नंबर आहे. तर लास्ट नंबरचा जो क्वेश्चन आहे, सेकंड लास्ट, तर तो आता आपण बघणार आहोत. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन सप्लाय टू यू, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट for the year ending 31st March 2020 and balance sheet as on that date for मोरिया स्पोर्ट्स क्लब ठाणे. इथे आपल्याला बॅलन्स शीट ही दिलेली आहे. कॅपिटल फंड आहे, बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग सॅलरी वगैरे, आणि इथे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट पण दिलेलं आहे. तर आपण नेहमीप्रमाणे आधी मार्क करून घेऊ इथे कुठे कशाची एंट्री होणार ते. इथे आपण मार्क करून घेतलेलं आहे. इथे मी मार्क करून घेतलेलं आहे. सबस्क्रिप्शन हे जे आहे ते इन्कम साईडलाच येतं नेहमी. एंट्रन्स फी इथे लिहिलेलं आहे कॅपिटलाइज, म्हणजे कॅपिटल इन्कम झालं आहे. त्याच्यामुळे ही लायबिलिटी साईडला जाईल. लॉकर रेंट इन्कम आहे आणि डोनेशन कॅपिटलाइज्ड हे लायबिलिटी साईडला जाईल. त्याच्यानंतर ह्या साईडला आहेत सॅलरी, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बँक ओव्हरड्राफ्ट इथे आहेत, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ह्याची एंट्री कुठेही होणार नाही आहे. बाय सॅलरी एक्सपेंडिचर, ह्याच्यावर सॅलरीवर बऱ्याचशा ॲडजस्टमेंट्स आहेत, त्याच्यामुळे इथे लाईन्स सोडायच्या आहेत. इथे 3 लाईन्स सोडूयात आपण. सबस्क्रिप्शन 18-19 किती आहे? 3000 आहे. इथे टोटल येईल 1,02,000. देन नेक्स्ट जी आहे ती ॲडजस्टमेंट आहे, सबस्क्रिप्शन संबंधीच आहेत. 14,000 आउटस्टँडिंग फॉर 19-20, म्हणजे करंट इयरसाठी आउटस्टँडिंग आहेत किती? 14,000. ओके, म्हणजे आपण इथे काय करू, ॲड आउटस्टँडिंग फॉर 19-20 हाऊ मच? 14,000. मग इथे टोटल अमाऊंट आपल्याला मिळेल 1,16,000. 1,16,000. then next adjustment आहे प्रीपेड इन्शुरन्स वॉज 2,500 ऑन 31st March 2020. प्रीपेड इन्शुरन्स आहे लेस करावं लागेल. आणि त्याच्या आधी ही जी आउटस्टँडिंग आहे, ॲड आउटस्टँडिंग 19-20, 14,000ची जी दुसरी एंट्री आहे ती इथे असेट साईडला होईल. ती आपण लगेच करून घेऊ. इथे आपण मार्क करून घेतलेलं आहे. टू सबस्क्रिप्शन इन्कम साईडलाच येतं. एंट्रन्स फी कॅपिटलाइज केलं आहे इथे, म्हणजे हे लायबिलिटी साईडला जाईल. लॉकर रेंट इन्कम साईडला जाईल. आणि डोनेशन इथे कॅपिटलाइज केलं आहे, म्हणजेच ते लायबिलिटी साईडला जाईल. ह्या साईडला आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, इथे पण आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ह्याची एंट्री कुठेही होणार नाही आहे. बाय सॅलरी एक्सपेन्स होईल, इन्शुरन्स प्रीमियम एक्सपेन्स होईल, इंटरेस्ट एक्सपेन्स, रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस एक्सपेन्स साईडला जाईल. फर्निचर जे आहे हे असेट साईडला जाईल 30,000. त्याच्यानंतर बाय बॅलन्स कॅरेट डाऊन हे म्हणजे हे कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक, हे दोन्ही असेट साईडला जातील. त्याच्यानंतर पुढे आहे कॅपिटल फंड आहे, लायबिलिटी साईडला जाईल. बँक कुठेही नाही जाणार, कुठेही एंट्री होणार नाही आहे. आउटस्टँडिंग सॅलरी जी आहे ती 4,000, ती जी आहे आउटस्टँडिंग सॅलरी जी आहे ती सॅलरीमधनं ॲड होईल. सॉरी, आउटस्टँडिंग सॅलरी 4,000 जी आहे ती लास्ट इयरची आहे. त्याच्यामुळे टोटल सॅलरी आपल्याला जी दिलेली आहे एक्सपेन्स साईडला त्याच्यातनं ही लेस करावी लागेल आपल्याला.
देन पुढे आहे मशिनरी, असेट साईडला जाईल. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे 8,000 आहे. लास्ट इयरचं 8,000 रुपये सबस्क्रिप्शन आहे. ते आपल्याला 8,000 पैकी जेवढं सबस्क्रिप्शन आलं आहे, जे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलं आहे तेवढं लेस करावं लागेल आणि नंतर बाकीचं जे सबस्क्रिप्शन आहे ते ॲड करावं लागेल. ते लायबिलिटी साईडला टाकावं लागेल, सॉरी असेट साईडला टाकावं लागेल. त्याच्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम आहे 2,000. हे सुद्धा एक्सपेन्सेस होईल, त्याच्यावर पण एंट्री आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. इफेक्ट्स आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे फर्निचर असेट साईडला. कॅश इन हँड हे लास्ट इयरचं आहे, त्याच्यामुळे याची एंट्री कुठेही नाही होणार आहे. आउटस्टँडिंग लॉकर रेंट आहे ते इन्कम आहे, ते ॲड करायचं आहे. आता आपण पुढे ॲडजस्टमेंट्स बघू. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन्क्लूड्स 3,000 for 2018-19 and outstanding subscription for 2019-20 was rupees 14,000. इथे सबस्क्रिप्शन जे आहे तिथे रिसीव्ड इन्क्लूड्स 3,000 फॉर 18-19. इथे बघा आपल्याला दिलेलं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे 8,000. लास्ट इयरचं 8,000 बाकी आहे आणि त्याच्यापैकी आपल्याला मिळालं आहे किती, फक्त मिळाले किती 3,000 मिळालेत. म्हणजे 3,000 मिळालेत म्हणजे 5,000 अजूनही आउटस्टँडिंग आहे. ओके, म्हणजे सबस्क्रिप्शन जे आहे त्याच्यामधून आपण 3,000 हे लास्ट इयरचे जे मिळाले ते लेस करणार आहोत आणि उरलेले जे 5,000 आहेत ते आपण ॲसेट साईडला टाकणार आहोत आउटस्टँडिंग म्हणून. ओके, देन पुढे दिलेलं आहे की आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 19-20 वॉज रुपीज 14,000. 19-20 म्हणजे ज्या इयरसाठी आपण आता अकाउंटिंग करतोय त्या इयरचं सबस्क्रिप्शन आहे 14,000 आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्याला नेहमी ॲडच करावं लागतं, त्याच्यामुळे आपण ते ॲड करणार आहोत आणि असेट साईडला पण त्याची दुसरी एंट्री करणार आहोत. त्याच्यामुळे इथे सबस्क्रिप्शन जे आहे त्याच्यासाठी आपल्याला 3 लाईन सोडाव्या लागतील. इथे आपण 3 लाईन सोडून इथे मार्क करून घेऊ. देन नेक्स्ट आहे ऑन 31st March 2020 प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम वॉज 2,500. इथे बघा इन्शुरन्स प्रीमियम दिलं आहे 11,000. ओके, 11,000 दिलं आहे आणि इथे म्हटलं आहे की 31 मार्च 2020ला 2,500 प्रीपेड होतं. म्हणजे त्या करंट इयरमध्ये 19-20 जे करंट इयर आहे त्याच्यामध्ये आपण 2,500 प्रीपेड केले, म्हणजे हे लेस करावे लागतील. ओके, आणि दुसरी पण एक ॲडजस्टमेंट आहे त्याच्यामध्ये. इथे बॅलन्स शीटमध्ये प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम 2,000 दोन्हीही सेम आहे, पण हे जे प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम आहे हे लास्ट इयरचं आहे. इथे लिहिलं 1/4/2019 म्हणजे लास्ट इयरमध्ये करंट इयरचं पेमेंट केलं होतं 2,000 रुपये, म्हणजे हे जे प्रीपेड आहे ते ॲड होईल आणि हे जे प्रीपेड आहे 2,500 ते लेस होतील. म्हणजे इथे आपल्याला इथे सुद्धा 3 लाईन्स सोडाव्या लागतील. ओके, देन नेक्स्ट आहे डेप्रिसिएट फर्निचर बाय रुपीज 3,000. ओके, फर्निचर जे आहे इथे ते 3,000चं डेप्रिसिएशन आहे, ते डेप्रिसिएशनसाठी एक लाईन सोडू आणि इथे बघा इथे पण फर्निचर आहे, म्हणजे हे जे लास्ट इयरचं फर्निचर आहे 15,000चं फर्निचर आपल्याकडे होतं आणि आपण करंट इयरमध्ये हे 30,000चं फर्निचर परचेस केलं आहे. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला हे ॲड करावं लागेल, त्याच्यामुळे इथे सुद्धा आपण 2 लाईन सोडणार आहोत. सॉरी, इथे पण आपण 3 लाईन सोडणार आहोत. देन नेक्स्ट आहे लॉकर रेंट आउटस्टँडिंग फॉर 2019-20 इज रुपीज 400 रुपीजचं लॉकर रेंट आउटस्टँडिंग आहे 19-20साठी. हे 1,500 जे आहे तिथे आपण आउटस्टँडिंग लॉकर रेंटसाठी एक मार्क करू आणि ह्याची दुसरी एंट्री आहे असेट साईडला होईल. आणि इथे बघा इथे पण एक आहे आउटस्टँडिंग लॉकर रेंट. हे जे आहे आउटस्टँडिंग लॉकर रेंट हे लास्ट इयरचं आहे आउटस्टँडिंग, म्हणजेच लास्ट इयरचं जे आउटस्टँडिंग आहे ते इथे लेस होईल, म्हणून इथे अजून एक लाईन आणि एक अजून एक लाईन, म्हणजे इथे सुद्धा 3 लाईन्स आपल्याला सोडाव्या लागतील. आता आपण एंट्रीज करून घेऊ. आपलं
इथे आपले पूर्ण सगळे ॲडजस्टमेंट पण बघून झाल्यात आणि आपण मार्क पण करून घेतले. आपण आता प्रत्यक्षात नोटबुकमध्ये त्याचं पोस्टिंग करून घेऊ. इथे आपण बघू शकता की इन्शुरन्स प्रीमियम 11,000, त्याच्यामध्ये प्रीपेड इन्शुरन्स होतं जे 18-19चं 18-19ला दिलं होतं, म्हणजे 18-19चं प्रीपेड होतं 2,000, म्हणजे ते होतं 19-20चं ॲक्च्युली, म्हणून आपण इथे ते ॲड केलं आहे. मग इथे झालं 13,000 आणि प्रीपेड ऑफ 19-20मध्ये प्रीपेड आहे आधीच दिलं आहे, म्हणजे हे 20-21चं आहे. ते प्रीपेड आपण नेहमी लेस करतो त्याप्रमाणे इथे लेस केलं आहे आणि इथे अमाऊंट आपल्याला भेटते 10,500. नेक्स्ट आहे फर्निचरवर आहे. डेप्रिसिएट फर्निचर बाय 3,000, पण त्याआधी आपल्याला बघायचं आहे की 15,000मध्ये आपण 30,000ची असेट पण परचेस केली आहे त्या इयरमध्ये, त्यामुळे 15,000 प्लस 30,000 45,000 आणि त्यानंतर त्या अमाऊंटमधनं आपण लेस केलं आहे 3,000, अमाऊंट येते 42,000 आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपण इथे दिलेला आहे डेप्रिसिएशन ऑन 3,000. तसंच आपण प्रीमियमची जी ॲडजस्टमेंट बघितली त्याच्यामध्ये ह्याची एंट्री कुठेही नाही होणार आहे, फक्त लेस करंट इयरची जी ॲडजस्टमेंट आहे 19-20ची 2,500 त्याची एंट्री फक्त होईल. प्रीपेड आहे म्हणजे ती आपल्याला त्याची एंट्री होईल ॲसेट साईडला, प्रीपेड इन्शुरन्स. तर आपण पुढे बघू एंट्रीज कशा केल्या आहेत त्या. इथे मी इन द बुक्स ऑफ मोरिया स्पोर्ट्स क्लब इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टाकून घेतलं आणि जशा मी तुम्हाला सांगितलं तशा मी एंट्री इथे केलेल्या आहेत. सॅलरीमध्ये एक ॲडजस्टमेंट आहे म्हणून एक लाईन सोडलेली आहे, त्याच्यानंतर इन्शुरन्ससाठी लाईन सोडलेली आहे, टू इंटरेस्ट टू रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस सगळे एक्सपेन्स साईडला आणि सबस्क्रिप्शन्स आणि बॅलन्स शीटची पण एंट्री अशा प्रकारे करून घेतली आहे सगळ्या. आता आपण ॲडजस्टमेंट्सच्या ज्या एंट्री आहेत त्या बघणार आहोत. पहिली जी ॲडजस्टमेंट आहे ती आहे सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन्क्लूड 3,000 फॉर 2018-19. मी तुम्हाला आधी पण सांगितलं की 1,05,000 जे आहेत त्याच्यापैकी 3,000 जे आहेत ना ते लास्ट इयरचे आहेत, म्हणून इथे आपण करू लेस. प्रीपेड इन्शुरन्सची दुसरी एंट्री आपण असेट साईडला पण केलेली आहे. देन नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे लॉकर रेंट आउटस्टँडिंग फॉर 19-20 इज 400. इथे लॉकर रेंट आहे 1,500, त्याच्यामध्ये करंट इयरचं जे आउटस्टँडिंग लॉकर रेंट आहे 400 ते आपण इथे ॲड केलं आहे. 1,900 अमाऊंट मिळाली आहे. त्याच्यानंतर बॅलन्स शीटमध्ये आपल्याला जे लास्ट आयटम दिलेलं आहे की आउटस्टँडिंग 18-19, म्हणजेच ही जी अमाऊंट आहे त्याच्यामध्ये लास्ट इयरचं जे आउटस्टँडिंग आहे 18-19चं जे आउटस्टँडिंग आहे 500 ते पण इन्क्लूड आहे, म्हणून आपल्याला इथे ते लेस करायचं आहे आणि मग आपल्याला अमाऊंट मिळेल 1,400. आणि आता आपण सगळ्या एंट्रीज इथे केलेल्या आहेत. आपण आता टोटल करून घेऊ. इथे मी टोटल करून घेतलेली आहे. इथे आपण दोन्ही साईडची टोटल करून घेतलेली आहे. इन्कम साईडची जी टोटल आहे ती येते 1,17,400 आणि एक्सपेंडिचर साईडची जी टोटल आहे ती आहे 32,600 आणि आपल्याला सरप्लस मिळतो आहे 84,800. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर आहे 84,800. आता हे 84,800 आपण लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये ॲड केले आहेत. इथे आपल्याला मिळाले आहेत 84,800 आणि ते आपण आता इथे कॅपिटल फंडमध्ये ॲड केल्यावर आपल्याला अमाऊंट मिळेल 1,49,300. आता आपण पूर्ण बॅलन्स शीटची टोटल करू. टोटल मी केलेली आहे. दोन्ही साईडची टोटल येते 1,59,400.
59,400. मी दोन्ही साईडचा अमाऊंट सांगते. बघा, असेट साईडला आहे 69,000, 42,000, 14,000, 5,400, 6,500, 20,000, 2,500. टोटल येते 1,59,400. आणि लायबिलिटी साईड जी आहे तिथे आहे 1,49,300, 9,300 अँड 800. टोटल आपल्याला माहिती आहे 1,59,400. थँक्यू.